बेसिकली द गेम इज डॅडला वाटतंय की मी अर्जुन सोबत आहे आणि अर्जुनला वाटतंय की माझ्या फ्रेंड सोबत आहे. बट लुक वेअर एम आय? माझ्या अक्की सोबत आहे, अक्की. आय एम सो हॅपी नाव. अरे यार बेबी. अरे अक्की. नाही यार कियू, त्या अर्जुनच्या बापाला सांगितलं तर, डॅडला सांगितलं तर. शिट, कल्पनाच करवत नाहीये. डेंजर आहे खूप. अरे कियू, तू खूप मोठी रिस्क घेतलीस यार. आम्हाला कन्सल्ट करायचं ना. काय मिळालं असतं तुझं कन्सल्टेशन घेऊन? इतके दिवस तर घेतच होते ना तुझं कन्सल्टेशन. आणि तुला माहिती नाही कुठल्या सिच्युएशन मध्ये होते. सारे कियू, मला माहितीये ना ते, म्हणून तुला सांगितलं होतं ना की तू फक्त एंगेजमेंट साठी हो म्हण आणि वेळ मागून घे, म्हणजे आपल्याला वेळ मिळाला असता प्लॅनिंग करण्यासाठी. व्हेरी गुड. मग काय झालं असतं? आणि जर का डॅडना कळलं असतं ना की मी अर्जुनला हो म्हणलंय, तर डॅडनी असं माझं लग्न आणि एंगेजमेंट एकाच दिवशी करून टाकलं असतं. मग काय, स्टोरीचा दी एंड. हे बघ, मी जे केलंय ना ते बरोबरच केलंय. तू ऐक माझं. आणि मला खात्री आहे रे की अर्जुन नाही सांगणार डॅडींना. अर्जुन बद्दल इतकी खात्री कसं काय का तुला? काय ऐकेल तुझं तो? सांग बरं मला. का तुझा फक्त मित्र आहे तो? दुखतोय मला इकडे. का तुमची स्पेशल मैत्री झालीये? तू मला बोलतेस ना हिच्या. काय दोघे तुम्ही भांडताय? आणि कियारा, तू गोव्याला जायचं म्हणून इकडे आलीयस ना, तिकडे जाऊन ते धडकले तर? कोण ते? बाबा. कोण बाबा? तुझे डॅड. व्हॉटएव्हर. तुम्ही किती बोर करताय यार मला. शी, एक तर मी त्या तुरुंगातून सुटून आलीये आणि इथे किती मज्जा वाटते यार मला. आणि तुला तर काही आनंदच नाही झालाय. हे बघ अक्की, मी तुला आधीच सांगतेय, मी इथे आले आणि मी इथून जाणार नाहीये. तू सांग ना हिला. आता तू हिला विचारणार आहेस? लुक बेबी, यू हॅव 2 ऑप्शन्स. पहिला, मी इथेच राहणार. दुसरा, तू माझ्यासोबत पळून चलायचं. आज, आत्ता, ताबडतोब. अगं पण नो, देर इज नो थर्ड ऑप्शन. अँड यू नो वॉट, द बेस्ट ऑप्शन इज मी इथेच राहणं. वसंताताई, काय पाहुणा कुठे आहे? मी व्याही आहे, म्हणजे घरचाच नाही का? काय अण्णासाहेब? हो 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 हो. अहो नको नको अण्णासाहेब, उठू नका. आत्ताच म्हणालात ना मी घरचाच आहे म्हणून, मग फॉर्मॅलिटीज कशाला? काय दिनकरराव? या या, हातपाय धुवून घ्या आणि जेवायलाच बसा. अहो, आधी कळवलं असतं तर वेगळा बेत केला असता. नाही, आज अगदी साधी कढी खिचडीच आहे हो आमच्याकडे. घाडग्यांच्या घरची कढी खिचडी आहे ती. साधी असली तरी स्पेशलच असणार. काय माहिती साहेब? हो. अगं मृदुला, कढी आण जा पटकन. जा. हो, आणते. या या, बसा. तुम्ही हातपाय धुवून या. बरं, हे कुठे ठेवू? नाही, खाऊच्या पिशव्या आहेत. अगो बाई, अहो इतकं कशाला आणत बसलात तुम्ही? ठेवा तिथे, शर्मिष्ठा घेऊन जाईल नंतर. तुम्ही ते हातपाय धुण्या बघू. शर्मिष्ठे, जा अमृताला बोलवणार. सांग तिला काका आलेत म्हणून. या या, बसा. कोण आलं? हे लपवावं लागेल हिला. तू हिला बाथरूम मध्ये घेऊन जा. बाथरूम मध्ये घेऊन जा. नको. कुणी येतं रे आपल्या बाथरूम मध्ये? नको नको. हे बाजूला थांब. हे सको. इकडे कुठे? अरे मावणार नाही ते, इथे मावणार नाही. थांब, इकडे 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 लप. खाली खाली. हे काय जागा आहे का? इकडे. ही पण जागा नाही यार. कुठे लपवायचं आता हिला? जाते का परत तू? मी नाही जाणार. अरे अक्षय, कपाट 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 कपाट. अरे इकडे कुठे? हो, नाही नाही गुदमरणार. मी आहे ना.
काय होणार नाही, हा? मला विसरू नको. हे उघडत का नाही अरे राईट नाही उघडायचं. किती वेळ दार उघडायला? रोमॅन्स करायची वेळ आहे. काय हा काय काम होतं? तुम्ही दोघे असे दार अडवून का उभे आहात? तू ना नको टेन्शन घेऊ, मी नाही येणार आहे तुझ्या खोलीत. खडूस. काय काम काय होतं? खाली सगळे वाट बघतायत, जेवायचे थांबलेत. चला. हा. हो येतो आम्ही. अरे हो अमृता, तुझे काका आलेत. काका आले काका आले? आले अमृताला हे सांगावं का की काका मला ब्लॅकमेल करतायत? नाही नको, तिला खूप वाईट वाटेल. आधीच ती खूप करते माझ्यासाठी आणि किऊसाठी. नाही नको सांगायला. आणि असंही काका काय निघून जातील जेव्हा त्यांना कळेल की अमृता खूप खुश आहे या घरात. नाही नको सांगायला. पण आता कसे काय आले काका? तुझे काका आहेत आले. अरे आता तुम्ही दोघे चर्चा करत बसणार आहे का? चला ना, वाट बघतायत सगळे. तू आत्ताच चल माझ्या सोबत. चल. आता नाही. लगेच नाही. ऐक तुला घेऊन जाणार आहे. चल. काय तू पुढे जा, सांग आम्ही येतोय. जा तू जा तू. धक्का का मारतोयस तू मला? सॉरी. जाते मी. धक्का नको मारू. हा नाही तू जा, तू जाऊन त्यांना सांग आम्ही येतो म्हणून. बॅग. वाव, कोणाची आहे? हिची. हा मस्त आहे बॅग. हे ऐक ना अमृता, आमची ना बाहेर गावी ट्रिप जाणार आहे. मला देशील ही बॅग? हो हो नक्की नक्की 100%. पण मला एकदा बघायची आहे. तेव्हा बघ अरे ना. मस्त आहे, बघू दे ना एकदा. नंतर बघ ना. अक्षय थांब ना. जाऊन सांग ना त्यांना आम्ही येतोय म्हणून. जा पण मला बॅग तरी बघू दे. अगं हो नंतर नाही, बघशील ना. सर. तू जा मी आणून देतो तुला. जा तू जा. वाचलो. सॉरी. काय रे, किती वेळ गुदमरून मेले असतील. हळू बोल ना. आपण आत्ता मरू. सॉरी. हे बघ आपल्याला आता खाली जावं लागेल. हा मी काम करतो, मी जातो खाली. तू थांब इथेच. हा तू इथे थांबणं आवश्यक आहे. हो पण अरे अक्षय, काका येऊन सुद्धा मी खाली नाही आले, याचं कारण काय सांगणार आहेस? हो पण तरी पण नाही मी एकटाच जातो खाली. तुला मी नाही घेऊन जाऊ शकत. कारण जर तू माझ्या बरोबर आली तर आपल्याला रूम लॉक करावी लागेल. आणि आपल्याकडे रूम लॉक करायची पद्धत नाहीये. कोणी कधी कसंही घुसतं ना कोणाच्याही रूम मध्ये. तुला कळतंय? तू इथेच थांब, कारण तू जर हल्लीस तर इकडची दुनिया तिकडे होईल. कळतंय? हा पण काय सांगणार आहेत बघा नीट. काका मी सांगेन काहीतरी मी सांगेन. पण तू थांब. अकी पण तुम्हाला खायला आणतोयस ना? हो ग आणतो. पण तू कुठेही जाऊ नकोस. इथेच थांबून राहा बेबी. मी आणतो. आण पण लवकर. नक्की. हा ओके चला. कुठे जायचं नाही ना. जाऊ देऊ नकोस ना तू. सांभाळून. घरचे कसे आहेत सगळे? हा हो ठीक आहे. म्हणजे चाललंय रुटीन. पण काय आहे, अमू आमची एकुलती एक ना, त्यामुळे ती घरात नाहीये. चैन पडत नाही हो जीवाला. हो बरोबर आहे. आज कसं काय केलं तर अचानक येणं? खरं सांगू का, काय झालं मनोहर पंत? काही सिरियस आहे का? बोला ना. आता
तुम्ही म्हणाल तर सिरियस आहे, नाहीतर हे बघा, जे काही आहे ना ते अगदी मोकळेपणाने सांगा आम्हाला. म्हणजे कदाचित तुम्हाला हसू येईल, पण तुम्ही सगळे कुटुंब वत्सल आहात, त्यामुळे माझ्या भावना तुम्ही समजू शकाल. काय माहित आहे भाऊ, गेले 3 दिवस आमू सारखी स्वप्नातच येते माझ्या. अशी हुरहुर लागून राहिले ना मनाला, तुम्हाला सांगतो. म्हणजे शांतपणे बघत असते माझ्याकडे, आणि मला असं वाटतं की तिला तिला काहीतरी हवंय. म्हणजे तिला बरं वाटत नाहीये, माझी गरज आहे तिला, असं मला वाटत राहतं. म्हणून मी असं ठरवलं की एकदा प्रत्यक्ष जाऊन बघून यावं. एकदा डोळे भरून खात्री करून घेतली ना की मग माझं मन शांत होईल. मला सांगा अण्णासाहेब, तुम्ही सांगा माईसाहेब, एखादी गोष्ट तुमचं मन सारखं सारखं तुम्हाला सांगायला लागलं तर मग तुम्ही काय कराल? तुम्हाला काय म्हणायचंय? तुमची मुलगी इथे सुखात नाही, हं? असं वाटतंय तुम्हाला? वसुधा, छे छे, अहो काय बोलताय वसुधाताई? मी जर तुमच्यावर असा आरोप केला तर माझ्या 7 पिढ्या नरकात जातील. हो, गाडग्यांच्या लेकी आणि सुना किती सुखात आणि सन्मानानं जगतायत हे मीच काय, अख्खं ठाणे शहर जाणतंय. पण कसं आहे वसुधाताई, मी पडलो माहेरचा माणूस, त्यामुळे आपल्या लेकीला काही दुखत खुपत तर नाही ना, याची चिंता मनाला लागून राहिलेली असते. तुम्ही एका मुलीची आई आहात, तुम्हाला सुद्धा समजेलच आहे. देव करो आणि अमृताला काहीही त्रास नसू दे, ती सुखात आहे तिच्या सासरी, हे एकदा डोळे भरून बघावं म्हणून आलो, बाकी काही नाही. नाही, आम्ही समजू शकतो मनोहर पंत. हे बघा, तुम्हाला असं वाटतंय ना, यात काहीही चुकीचं नाहीये. अहो, तिला भेटायला तुम्ही इथे आलात ना, काहीही वावगं केलेलं नाहीये. निवांतपणे भेटा लेकीला, आणि खात्री करून घ्या ती सुखात आहे की नाही. अक्षय, अमृता कुठे आहे रे? बोलव तिला. अक्षय, अण्णा काय विचारतात तुला? अमृता कुठे आहे? शर्मिष्ठा आली होती ना बोलवायला तिला? काय रे? हा, तिला थोडं बरं वाटत नाहीये, आराम करते ती रूम मध्ये. काय? पण मी आले तेव्हा तर बरी होती ना? हे बघा, हे असं होतं म्हणून मला ती हुरहुर लागलेली असावी अमुची. तू थांब, मी बघते ना. नको, तू इथलं बघ, मी जाऊन बघून येते तिला. माई, अगं नाही, एवढं काय गंभीर नाहीये. ओके, ती म्हणजे तिला थोडं बरं वाटत नाहीये ना, तर मी जाऊन तिला घेऊन येतो ना. मी जातो. असू दे, सासरे बो आलेत ना तुझे, त्यांची विचारपूस कर, त्यांना काय हवं नको ते बघ. मी येते बघून तिला काय झालं ते. बस बस बस, वसुधा लक्ष दे. आणते होती, तू वाढायला घे ग. खूप मोठी रिस्क घेतलीस तू इथे.
थिंक सो. हे बघ, मी अर्जुनला खूप मस्तपणे पटवलंय की तो सांगणारच नाही डॅडींना. अँड रही बात डॅडी की, तर डॅडीनी स्वतः पाहिलंय आम्हा दोघांना एकत्र निघत असताना. So, त्यांना काही प्रश्नच पडणार नाही ग. अरे तू चिल मार यार. त्यांना टेन्शन नसेल, पण इथे आहे ना कियारा, तुला इथे लपवून ठेवणं खूप कठीण आहे ग. तुला माहिती नाही का इथे घरात किती लोक आहेत, कोणी कधी येतं रूम मध्ये. मगाशी शर्मिष्ठा नव्हती का आली. अगं तुला इथे कुणी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे कियारा. तुला कळत कसं नाहीये. कियारा, तुला नसेल टेन्शन येत, पण अक्षयला खूप टेन्शन आलंय. सिरियसली, अक्षय तुझ्या बरोबर राहून सेम टू सेम डिट्टो तुझ्यासारखा झालाय. आता काय होईल, नंतर काय होईल, असं काय होईल, तसं काय होईल, कशाला. शी यार, तू माझ्या अक्कीला फुल ऑन बोरिंग करून टाकलंय. तुला माहितीये का आमच्यात किती एक्साइटमेंट असायची, इतक्या ऍडव्हेंचरस गोष्टी करायचो आम्ही. ऍडव्हेंचर. अमृता, माहित मी लागते. कुठे लागते कपाटात जागा नाहीये. बाल्कनी मध्ये. बाल्कनीत नाही, एसी नाहीये तिकडे, खूप गरम होतं. तुमच्या घरात बाल्कनीला पण एसी आहे. ए अमृता, अमृता, बाथरूम मध्ये जावा. बाथरूम मध्ये काय काही या. अमृता दार उघड. ऐक ना गं माझं, माही आहेत दारावर, मी जास्त वेळ बंद नाही. अमृता, बाथरूम नको ना चल ना, प्लीज ऐक ना माझं. प्लीज ग जा. ऐक ना, मी बाथरूम मध्ये नाही राहू शकत. प्लीज 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 इकडे नको प्लीज. कियारा, बाथरूम मध्ये आत्ता चल. अमृता, अमृता. काय ग, दरवाजा का उघडत नव्हतीस? आणि इतका वेळ का लागला दरवाजा उघडायला? तब्येत बरी आहे ना तुझी? अक्षय म्हणत होता अमृताला बरं नाही म्हणून, पण चेहऱ्यावरून तसं काही वाटत नाही तुझ्या. चांगली दिसतेस की. काय होतंय? उलटी माही. उलटी? हो, म्हणजे मळमळल्यासारखं होतंय. काही पडत नाहीये बाहेर, पण कोरडी उलटी मे बी. म्हणूनच मी आले नव्हते जेवायला, आणि आता बाथरूम मध्येच होते म्हणून मला वेळ लागला. हो, पण अजून काय? अगं अरे हे काय म्हणजे आज फक्त कढी खिचडीचा बेत आहे असं म्हणाला होतात ना. इतर जिलबी, गुलाबजाम. अहो, आहे कढी खिचडीचाच बेत, पण आमच्याकडे थोडीशी पद्धत वेगळी आहे. हा. म्हणजे शास्त्रानुसार गोड पदार्थ पहिला खायचा असतो. बर. आप्पांचा, आमच्या तीर्थरूपांचा, या सगळ्या पद्धतींचा अभ्यास होता. त्यांनी काही रीती नेमून दिले. गोड पदार्थ हा आधी खायचा. त्यामुळे काय होतं, भूक प्रज्वलित होते आणि पचनही व्यवस्थित होतं. कुठच्याही कार्यात बघा ना, खिरेचा नैवेद्य दाखवतात का? म्हणजे ती आपण आधी खातो. वा 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 वा, खरंच छान. म्हणजे मला शास्त्र माहित होतं, पण त्याचा अर्थ आत्ता कळला. वा वा. पण म्हणजे तुमच्याकडे रोज जेवणात गुलाबजाम असतातच का? नाही, गुलाबजामच असतो असं नाही, पण काहीतरी गोड पदार्थ असतो. आज कढी खिचडी आहे ना, म्हणून डबल गोड. करा ना सुरुवात. हो हो.
अरे अक्षय, तू तिथे का बसलायस? अरे ये ना सासरे बोन बरोबर. या ना राहूय बापू या. अमृता सोबतच बसून गुलाबजाम खायचा विचार दिसतोय. नाही, मी माई आली की मग येतो. चांगलंय, छान. वा वा वा, सुरुवात तर अगदी गोड झाली. मनोहर पंत, शुभ संकेत आहे. आता सगळं गोडच गोड. छान झाली जिलबी. अजून माई आणि अमृता का नाही आल्या? माईने किवला पाहिलं तर नसेल ना? तेव्हा अमृता, दार उघड बघू. उलट्या उलट्या होतात. हो माई, बहुतेक पित्त झालंय मला. तुला काही प्रॉब्लेम आहे? अमृता, काय करतेस? अक्कीला मेसेज करते. बोर होतंय मला इकडे. दार उघड बघू. दार उघड, मला आधी आत येऊ दे. दार उघड. मी जास्त वेळ नाही थांबणार, मी पहिलेच सांगते. कियारा, आज जा, नाहीतर वा, छान. माई नाही आले अजून. अमृता पण नाही आलेली. याही म्हणाले नाही का की स्वप्नात काहीतरी दिसलं, अमृता आजारी बिजारी, प्रत्यक्षात नसेल ना मी झालेलं आहे. राहू, असं नका बोलू अभद्र काहीतरी. वसुधा ताई, मी असं करतो, मी प्रत्यक्ष जाऊन बघूनच येतो. नाही, नको 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 नको. म्हणजे आमच्याकडे पद्धत नाही ना असं जेवताना अर्धवट उठण्याची पानावरून. तुमचं जेवण होऊ द्या पूर्ण. हा, हो. हो बरोबर आहे. अहो साधना गेलीये ना तिला आणायला. येईल ती तिला घेऊन. जेव्हा बर. हो पण काय झालंय ते कळलं असतं तर नाही का. मला वाटतं एवढा भाऊ करायची गरज नाहीये. अहो तसंच काही गंभीर असतं ना तर अक्षयनी सांगितलं असतं. होणार आहे अक्षय? हा, हो हो. बस बघू. बस बस बस. अजून काय काय होतंय तुला? म्हणजे चक्कर आल्यासारखं होतंय का? गरगरल्यासारखं वाटतंय तुला? हो. सारखी झोप येते का तुला? खूप झोप येते. काही खाऊच नाही असं वाटतंय का तुला? मध्ये मध्ये खूप भूक लागते का? कधी कधी. बर, तू आराम कर. मी तुला खोलीतच वरण भात पाठवून देते. आणि काही लागलं तरी मला हाक मार, मी लगेच पाठवून देते. आराम कर आता तू.
कशी आहे अमृता? बरी आहे, विशेष काही झालेलं नाही, काळजी करू नका. सांगेन मी तुम्हाला सगळं नंतर. वसुधा, ये जरा. अहो माई काय ते सांगा ना, काय तुम्ही बोलत काय झालंय? झालंय नाही, व्हायचंय. अगं ऐकून घे. अक्षय म्हणाला अमृताला बरं वाटत नाहीये, म्हणून मी तिला बघायला गेले होते. तिला कोरड्या उलट्या होत आहेत. हो माई, आता हे मी तुम्हाला सांगायचं काय, ऍसिडिटी झाली तिला. तुम्ही सूतशेखर मात्रा दिलीत ना, पटकन बरी होणार. हो का? मला सांगा हो तुम्ही नक्की काय झालं. नुसत्या कोरड्या उलट्याच नाही होत आहेत तिला, मळमळते म्हणाली. नीट झोपही लागत नाही अलीकडे. कधी कधी खूप भूक लागते, तर कधी अजिबातच खावंसं वाटत नाही. अन्नावरची वासनच गेली म्हणते. आता मला सांगा, ही सगळी कशाची लक्षणं आहेत? ती आपल्याला काहीतरी गोड बातमी देणार आहे. आता कुणालाही सांगायचं नाहीये. आता हे मी नव्याने तुम्हाला सांगायला हवं का? 2 मुलं झालीत ना वसुधा तुला, साधी गोष्ट कळत नाही का? पण मी आपलं कर्तव्य म्हणून सांगते. बाहेर विचारतील तेव्हा मी काय ते उत्तर देईन त्यांना. तू काहीही बोलू नकोस. बजावून ठेवते ना तुला वसुधा. पण माझ्या पोटात कुठलं राहायला, तुम्हाला दोघींना सांगितल्याशिवाय मला चैनच पडेना. मला बाई खूप आनंद झालाय हो. मला पण झाला, पण जरा थोडा झाला. काय जास्त कधी झाला असता. आमच्या भाग्यश्रीने जर अशी बातमी दिली असती तर आधी. तीही लावेल लावेल, कळलं ना? काळजी करू नकोस. हे 3 वर्ष झाली ना. होईल ग, सगळं काही व्यवस्थित होईल. भाग्यश्री सुद्धा लवकरच आपल्याला गोड बातमी देईल. पण आत्ता मात्र ही गोष्ट कोणालाच सांगायची नाही. जोपर्यंत सगळी खात्री पटत नाही, तोपर्यंत ही बातमी कोणालाही सांगायची नाही. कळलं ना? चोरोटी भरली ना, हे आपण सांगू सगळ्यांना. तोपर्यंत आपल्या तिघींमध्येच ही गोष्ट राहायला पाहिजे. वसुधा, लक्षात ठेवा. चला वर जाऊया आता. सगळे खोळंबलेत जेवायला. चल माई, तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय. मला थोडासा जरा जास्त आनंद झालाय. मी देवासमोर साखर ठेवून येऊ का? अगं मृदुला, मला मान्य आहे सगळं माई, पण आपली शंका खरी ठरू दे म्हणून तरी ठेवून येते. बर ठेव. हा आलेच. आनंद झाला. आपण वर जाऊया, खोळंबलेत सगळे. चल चल चल. मायने किवला बघितलं तर नसेल ना? सॉरी, भुरके मारून छान लागतं मॅडम. सॉरी, माफ करा. चालू द्या. काय हो, काय धावपळ चाललीये? काय गुपित आहे एवढं? आधी तुम्ही गेलात अमृताच्या खोलीत, नंतर वसुधा मृदुलालाही बोलवलं. अमृता बरी आहे ना? बरी आहे, नका काळजी करू. वेळ आल्यावर सगळं काही सांगेन. हो, तुम्ही जेवा सगळे. हो बरी आहे, नका काळजी करू. माई, अगं वेळ आलीस का तू? चल, हातपाय धू आणि जेवायलाच बस. दमली असशील ना? माई मी जेवून आले.
मी ना बर्फी आणली देऊ का सगळ्यांना? अरे वा, कमाल आहे. तुला कसं काय कळलं की घरात गोड बातमी येते? हा गोड बातमी? हो, अगं अमृताकडे गोड बातमी आहे. अरे हे काय नवीन आता? अहो काय सांगताय काय? वसुधा, काय सांगितलं होतं मी? तरी मुद्दामून असं केलंस ना तू? साधना, आता राहू दे. एवढी गोड बातमी मिळाली आहे ना, आणि वसुधा, यापुढे माई सांगतील तसंच वागत जायचं. हा एकदम लक्षात नाही. खरंच नाही लक्षात आलं. माई माफ करा. माई खरंच नाही, शपथ मी खोटं नाही बोलत आहे. ही आली ना, ते एकदम आनंद झाला आणि ते आनंद, त्याच्यात तो आनंद एकदम तोंडातनं आनंद बाहेर पडला. हो माई, खरंच माफ करा. खरंच माफ करा. अण्णा सॉरी माई, खरंच माफ करा. पण तरीही म्हणजे मला अक्षयचं अभिनंदन करायलाच पाहिजे. त्याला आधीपासूनच माहित असणार ना. आपल्याला आत्ता कळलं असलं म्हणून काय झालं. हा अक्षय, मला काय कळतच नाहीये, असं कसं? अय्या तर आम्हाला काय माहित बाई कसं शक्य आहे ते. अय्या, नाही म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. लक्षात येत आहे ना व्याही साहेब, तुमची लेक किती आनंदात आहे, सुखात आहे. ते समुद्रात डुबक्या मारते सुखाच्या ती. मग आता जेवण झाल्यावर भेटा तिला जाऊन, हा आणि मग लगेच रवाने व्हा. नाही, तिच्या आई बाबांना ही बातमी सांगायला पाहिजे ना, म्हणून थांबू नका, लगेच निघा. हो आम्हाला कळली, तिच्या आई बाबांना सुद्धा कळणं गरजेचं आहे ना, हो की नाही? वसुधा, नाही मनोहर पंत, तुम्ही आला आहात, छान गोड बातमी मिळाली आहे, तेव्हा आता आल्यासरचे 4-5 दिवस इथे राहा. हं? हो लेकीचं सुख बघा, मग सावकाश परत घरी. हं? हो हो वा 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 अण्णासाहेब, म्हणजे आल्या आल्या पहिल्यांदा गुलाबजाम खायला मिळाला, आणि गुलाबजाम पेक्षाही गोड बातमी अक्षय रावांनी दिलेली आहे. हो सॉरी, अभिनंदन. गोड बातमी आहे की नाही? सॉरी. मी आलोच अमृताला भेटून माई. अरे वा, चला मी पण येतो तुमच्या बरोबर. नाही, मी जाऊन भेटून येतो. नाही येतो ना, तुमच्या बरोबर येतो. मी नाही येतो ना मी, चला ना. काका, हा. हो त्याला एकटं जावंसं वाटत असेल ना आज. अरे हो बरोबर आहे. जा जाऊ. जा, बस. हो. ये ग तू पण हात पाय धुवून. ये तू काय करतेस हे सगळं, इतका का पसारा? काही नाही ग, कपडे सिलेक्ट करतेय. बट आय स्वेअर हा, तुम्ही कसं दिवसभर हे साडी अँड ऑल घालता? एक मिनिट, साडी नेसतात. व्हॉटएव्हर, पण मला नसतं जमलं हे सगळं. ऐक, तू 2 मिनिटं बाहेर जा, मी पटकन चेंज करून घेते. ओके? पॉसिबल नाहीये ते कियारा. तू एक काम कर, बाथरूम मध्ये जाऊन चेंज कर. नो वे, केवढीशी आहे ती बाथरूम, त्यापेक्षा तूच जा ना. हे बघ, मीच आहे ना. मी डोळे बंद करते, तू चेंज कर. मी अजिबात बघत नाही. 1 मिनिट, पण एरवी तू आणि अक्की असताना तुम्ही कसे चेंज करता मग?
कियारा, मी आणि अक्षय वी आर जस्ट फ्रेंड्स. माहिती आहे ना तुला? ठीक आहे, त्यामुळे आम्ही त्या सगळ्या मर्यादा पाळतो. पण आम्ही एका रूम मध्ये राहण्याचा तू वाटेल तो अर्थ काढणार असेल ना, तर तो मला चालणार नाही. नाही कसं आहे माहित आहे, काही गोष्टी वेळेत झालेल्या चांगल्या असतात नाही का. नाही एकदा का जबाबदारी अंगावर पडली ना की अमृतामधला पोरकटपणा निघून जाईल. बरं, मला सांगा तुमच्याकडच्या रीतीभाती काय आहेत, म्हणजे मला सांगून ठेवा. नाही, अजून या सगळ्याला खूप अवकाश आहे. खरं तर खात्री पटल्याशिवाय कुणालाच सांगायचं नसतं. पण आता ही गोष्ट तुम्हाला समजलीच आहे, तर निदान एवढीच विनंती आहे की आपण जेवढे सख्खे आहोत ना त्यांनाच हे कळू दे. अजून कुठेही सांगू नका, बोलू नका. हो हो चालेल, नाही सांगणार. तुम्ही गेस्ट रूम मध्ये जाऊन आराम केलात तरी चालेल. बर चालेल, येत. भाग्यश्री, ती बर्फी ठेवून द्या आता. मला बर्फी वाटता येईल अशी काहीतरी ही बातमी देईल असं वाटलं होतं. गेली 3 वर्ष वाट बघतेय मी. भाग्यश्री बघ, अमृताने कशी आल्या आल्या लगेच दिली. वसुधा, पुरे झाला आता. भाग्यश्री, नको मनावर घेऊस काही. अगं कोणाला आधी होतं, कोणाला नंतर होतं, नाही टेन्शन घ्यायचं. आणि आता या नवीन येणाऱ्या बाळामुळे तू सुद्धा आम्हाला लवकर गुड न्यूज देणार आहेस. नको टेन्शन घेऊ. माई, मी अमृताला भेटून येऊ का? नको. अगं ती आराम करते ना, म्हणून म्हंटल तुला. आणि अजून आपल्याला खात्री पटायची ना सगळ्या गोष्टींची. माझ्या खेरीज तिला कोणीच भेटलेलं नाहीये. मी मृदुलाला आत्ताच सांगणार होते की तिच्यासाठी वरण भात घेऊन जा म्हणून. तू उद्या निवांत भेट तिला. जातो आता. तू पण दमून आलीस ना, आराम कर. बर. मृदुला, तिच्यासाठी वरण भात घेऊन जा आणि एखादी लिंबाची फोडे घेऊन जा. तू स्वयंपाकघरात लावणार आहेस का? हा दे ना. हा दे. हे नाही बनवते.